हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये 11th ऍडमिशन प्रोसेस 2026-27. ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये अजिबात ऍडमिशन मिळालेलं नाही, कॉलेज अलॉट झालेलं नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण आपला जो स्पेशल राऊंड 1 आहे तो चालू झालेला आहे. त्यालाच आपण मराठीत विशेष फेरी 1 म्हणतो किंवा त्याला आपण राऊंड 4 सुद्धा म्हणत आहोत. हे सर्व नावं एकच आहेत. मग विद्यार्थ्यांनी हा फॉर्म कसा भरावा जेणेकरून विद्यार्थ्याला 100% ऍडमिशन हे मिळायला पाहिजे. आणि ऍडमिशन नाही मिळालं तर विद्यार्थ्याचं कदाचित वर्ष पण वाया जाऊ शकतं. त्यामुळे पूर्णपणे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. विद्यार्थ्यांनी कुठल्या प्रकारच्या चुका टाळायला पाहिजेत फॉर्म भरत असताना हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसंच विद्यार्थ्यांचे जे काही कॉमन प्रश्न आहेत त्या सर्व कॉमन प्रश्नांबद्दल आपण बोलणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ज्याही विद्यार्थ्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या. म्हणजे हे असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थ्यांचे काही कॉमन प्रश्न आहेत, ते कॉमन प्रश्न मी इथे घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांनी कॉमन प्रश्न मला त्यांच्या कॉमेंट्सद्वारे तसंच त्यांनी इंस्टाग्रामवरती पण रीच आउट केलं. सो ज्याही विद्यार्थ्यांनी अजून आपलं इंस्टाग्रामचं पेज फॉलो केलं नसेल त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. तर त्यांनी मला कॉमेंट्सद्वारे जे काही प्रश्न कळवलेले आहेत, त्यांचे जे काही कॉमन प्रश्न आहेत ते सर्व मी इथं घेतलेले आहेत. आणि आय होप हेच प्रश्न सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे काही प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत. तर एक एक प्रश्न आपण घेऊया पहिल्यांदा. ठीक आहे, काय प्रश्न आहेत पहिल्यांदा बघूया. स्पेशल राऊंड म्हणजे काय विद्यार्थ्यांना माहित नाही. स्पेशल राऊंड ते आपण सांगणार आहे त्यांना. स्पेशल राऊंड कधी होणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ऑलरेडी चालू झालाय. सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. किती स्पेशल राऊंड होणार आहेत, तसंच स्पेशल राऊंड मध्ये जर ऍडमिशन मिळाले तर फीज जास्त द्यावी लागेल का, हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. स्पेशल राऊंड मध्ये जर ऍडमिशन घेतले तर स्कॉलरशिपची जी काय बेनिफिट आहे ते मिळेल का, कास्ट बेनिफिट आहे ते मिळेल का, ह्याची पण तुम्हाला माहिती देणार आहे. तसंच अजून काही प्रश्न आहेत. कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये ऍडमिशन घेतलं होतं पण ते कॉलेज मी आता मला नको आहे कारण ते मला कॉलेज आवडत नाही, तिथली सिस्टम आवडत ना, त्या कॉलेजमध्ये जे शिकवतायत ते पद्धत आवडत ना, तुम्हाला कॉलेज आता बदलायचंय मग ते कॅन्सल करून स्पेशल राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो का, तर तेही माहिती सांगणार आहे. स्पेशल राऊंड साठी किती कॉलेज टाकू, तर स्पेशल राऊंड साठी किती कॉलेज टाकायचे जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन होईल हे पण आपण बघणार आहे. मी स्ट्रीम चेंज करू शकता, आर्टचं कॉमर्स, कॉमर्सचं सायन्स करू शकतो का, हा पण विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. मला 68% आहेत, ऍडमिशन होईल का, माहिती तुम्हाला देणार आहे पूर्णपणे. मॅनेजमेंट मायनॉरिटी आणि इन हाऊस कोटामध्ये ऍडमिशन फॉर्म भरू शकतो का, होय भरू शकतो. त्याच्या बाबतीत आपण थोडंसं बोलणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर विद्यार्थ्यांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे होता की सर फॉर्म कशा प्रकारे भरू जेणेकरून मला 100% ऍडमिशन मिळेल, हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर एक एक प्रश्न आहे तो आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी थोडासा मोठा झाला तर संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. स्पेशल राऊंड म्हणजे काय, पहिलाच प्रश्न होता विद्यार्थ्यांचा. स्पेशल राऊंड म्हणजे नॉर्मल जे काही कॅप राऊंड आहेत, कॅप राऊंड 1, 2, 3 हे झाल्यानंतर जो राऊंड येतो त्याला आपण स्पेशल राऊंड म्हणतो. पण ह्या स्पेशल राऊंड मध्ये काय स्पेशल आहेत म्हणून त्याला स्पेशल राऊंड म्हणायचं. तर ह्याच्यामध्ये जे ऍडमिशन होतं ते विद्यार्थ्याचं ऍडमिशन फक्त प्रिफरन्स आणि मार्क्स ह्याच्या बेसिसवरती होत असतं. स्पेशल राऊंड मध्ये जे काय ऍडमिशन होणार आहे ते फक्त कुठल्या बेसिसवरती, त्यानं जो प्रिफरन्स दिलेला आहे भाग 2 मध्ये आणि त्याचे मार्क्स किती आहे याच्या बेसिसवरती त्याला काय होत असतं, कॉलेज हे अलॉट होत असतं. पण कॅप राऊंड मध्ये आपल्याला माहित आहे, कॅप राऊंड मध्ये आपल्याला त्याचं रिझर्वेशन बघत होते, त्याचा प्रिफरन्स बघत होते, प्लस त्याचे मार्क्स किती आहेत या 3 गोष्टीवरती त्याला ऍडमिशन मिळत होतं कॅप राऊंड मध्ये. पण स्पेशल राऊंड मध्ये तसं नाही, प्रिफरन्स आणि मार्क्स या बेसिसवरती फक्त कॅप राऊंड मध्ये अलॉटमेंट होणार आहे. दुसरा प्रश्न बघूया, स्पेशल राऊंड कधी होणार आहे. तर स्पेशल राऊंड ऑलरेडी कालच म्हणजे 29 तारखेला दुपारी 3 वाजल्यापासून चालू झालेलं आहे. त्याचं फॉर्म फिलिंग पण चालू झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण सांगणार आहे की विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरावा जेणेकरून त्याला 100% ऍडमिशन मिळणार आहे. तर ह्याची जी शेवटची तारीख असणार आहे 1 जुलै 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करणार आहात. तर ह्याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, किती स्पेशल राऊंड होणार आहेत. आताचा जो राऊंड चालू आहे तो स्पेशल राऊंड 1 चालू आहे, ज्याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांना त्याचे प्रिफरन्स आणि मार्क्स ह्याच्या बेसिसवरती त्याला ऍडमिशन मिळत असणार आहे, अलॉटमेंट मिळणार आहे. तसंच आपल्या जे बारावी त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती बघायला मिळेल. असे जे स्पेशल राऊंड 1 आहे किंवा यासारखे जे स्पेशल राऊंड 1 आहेत त्यासारखे स्पेशल राऊंड 2, स्पेशल राऊंड 3, स्पेशल राऊंड 4 अशा अनेक राऊंड येऊ शकतात जोपर्यंत शेवटच्या मुलाचं ऍडमिशन होत नाही. त्यामुळे कुणीही काळजी करू नका, सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे 100% मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे,
स्पेशल राऊंड मध्ये सर आम्हाला ऍडमिशन मिळालं तर आम्हाला जास्त फी द्यावी लागेल का? कुठल्याही प्रकारची जास्त फी द्यायची गरज नाही. कॅप राऊंड साठी जेवढी फीज होती तेवढी फी तुम्हाला द्यावी लागणार आहे. किंवा तुम्हाला जर ऍडमिशन कोटामध्ये मिळालं, कोटामध्ये मॅनेजमेंट मायनॉरिटी आणि इनॉस मध्ये भेटलं, तर त्याची जी फीज असणार आहे तेवढीच फी तुम्हाला द्यावी लागणार आहे. कुठलीही जास्त फी कोणीही आकारू शकत नाही. स्पेशल राऊंड मध्ये जर ऍडमिशन घेतले, पुढचा प्रश्न आहे, तर स्कॉलरशिप आणि कास्ट बेनिफिट मिळणार आहे का? हो, तुम्हाला सर्व बेनिफिट मिळणार आहेत. अलॉटमेंट होत असताना जेव्हा अलॉटमेंट तुम्हाला दिली जाणार आहे शासनाकडनं, स्पेशल राऊंड साठी जेव्हा अलॉटमेंट दिली जाणार आहे तुम्हाला, त्यासाठी फक्त तुमची जी कास्ट आहे, जे काय तुमचे कास्ट रिझर्वेशन आहे, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही अलॉटमेंट होत असताना. पण जेव्हा तुमची अलॉटमेंट होणार आहे, तुमचं ऍडमिशन होणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सर्व जे कास्टचे बेनिफिट आहेत, तुम्हाला जर कुठली स्कॉलरशिप मिळणार असेल त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळणार आहेत, कास्टचे सर्व बेनिफिट तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून मला सर्व विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे की तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही फॉर्म भरत आहात ऑनलाईन, तो भरत असताना पण तुमचे कास्टचे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते फिलअप करा, सबमिट करा. आणि तुम्हाला जेव्हा कॉलेज अलॉट होणार आहे, त्या अलॉट झाल्यानंतर पण तुम्हाला त्या कॉलेजला तुमचे सगळे जे कास्टचे डॉक्युमेंट्स आहेत ते जमा करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कास्ट बेनिफिट मिळणार आहेत. तर पुढचे काही प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न आहे, कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये ऍडमिशन घेतले आहे, पण ते कॉलेज आता मला नको आहे. विद्यार्थ्यांचं काय झालं होतं, काही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये ऍडमिशन झालं, त्यांना ते कॉलेज बद्दल संपूर्ण माहिती नव्हती, पण ते आता कॉलेजचं जे काय आहे ते खरं रूप त्यांना समजलं. नीट शिकवलं जात नाही, स्टाफ चांगला नाही किंवा पद्धत चांगली नाही. आता मला कॉलेज बदलायचं आहे, तर मी कॉलेज बदलू शकतो का? हो, तुम्ही कॉलेज बदलू शकता. तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे, तुमचं ऍडमिशन कॅन्सल करायचं आहे, पण कधी 1 तारखेच्या आधी करावं लागणार आहे. कारण तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकताय ना. कॅन्सल करून लगेच फॉर्म भरू शकताय, ऍडमिशन कॅन्सल केलं जाईल, लगेच तुम्ही 1 तारखेच्या आधी फॉर्म भरू शकता. म्हणून ऍडमिशन पण तुम्हाला 1 तारखेच्या आधीच कॅन्सल करावं लागणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हे पण समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे, स्पेशल राऊंड साठी किती कॉलेज टाकू? तर तुम्हाला मी सांगतो, आधी सांगितलं की तुम्हाला कशा प्रकारे कॉलेज सिलेक्ट करायचे. तुमच्या बघा की घराच्या आजूबाजूला किती कॉलेज आहेत, 10 किलोमीटर 15 किलोमीटर अंतरावरती कुठले कॉलेज आहेत, त्या कॉलेजचं रिपुटेशन कसं आहे, तिथला स्टाफ कसा आहे, हे तुम्हाला माहित असणार आहे. अशा कॉलेजची नावं घ्या. आणि साधारणतः माझं मत आहे की तुम्हाला जर कमी मार्क्स आहेत तर कॉलेजचा नंबर जास्त टाका. तुम्हाला चांगले मार्क्स आहेत, 90% 95%च्या वर मार्क आहेत तुम्हाला, तर अजूनही तुम्हाला ऍडमिशन मिळालं नसेल तर तुम्ही 1-2 कॉलेज टाकले तरी तुम्हाला ऍडमिशन होऊन जाईल. पण माझं मत आहे की तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजेस टाका, जेणेकरून तुम्हाला नंबर लागण्याचा चान्स वाढून जाईल, अलॉटमेंट होण्याचा चान्स वाढून जाईल. ठीक आहे, हा प्रश्न बघितला, हा प्रश्न बघितला. मी स्ट्रीम चेंज करू शकता. हो, तुम्ही स्ट्रीम चेंज करू शकता. तुम्ही कॅप राऊंड 1, 2, 3 साठी आर्ट्स मध्ये ऍडमिशन टाकलं होतं, मग आता सायन्स घ्यायचंय, करू शकतो का? करू शकता, काही हरकत नाही. तुम्ही आर्ट्सचं सायन्स करा, सायन्सचं कॉमर्स करा, कॉमर्सचं सायन्स करा, काही फरक पडत नाही. तुम्ही स्ट्रीम पण चेंज करू शकता, तुम्ही तुमचं जेंडर पण चेंज करू शकता. म्हणजे ऍक्च्युली चुकून जर विद्यार्थ्यांचं चुकून जर मेलचं फिमेल झालं असेल, फिमेलचं मेल झालं असेल, तर तेही जेंडर तुम्ही चेंज करू शकणार आहात. ऍड्रेस डिटेल तुम्ही चेंज करू शकणार आहात. कॅप पार्ट 1 आहे ना, कॅप सॉरी, आपला जो अर्जाचा भाग 1 आहे, त्यामध्ये तुम्ही सर्व डिटेल्स, तुम्हाला जे डिटेल्स पाहिजे ते चेंज करू शकणार आहात. त्याच्यानंतर 68% आहेत, तर 68%मध्ये माझं ऍडमिशन होऊ शकतं का? तर तुमच्या मार्कनुसार तुम्हाला ते कॉलेजची नावं टाकायला लागणार आहेत. कुठल्या कॉलेजचा किती कट ऑफ लागला आहे ह्याच्यानुसार तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करावं लागणार आहे. समजा एखाद्या कॉलेजचा कट ऑफ हा 90%च्या आसपास लागलेला आहे, 85%च्या आसपास लागला, मग 68% वाल्या विद्यार्थ्यांना ते जर कॉलेजचा प्रिफरन्स दिला तर तिथे ऍडमिशन मिळेल का? तुम्हीच विचार करा, ऍडमिशन नाही मिळणार. त्यामुळे अशा कॉलेजचे प्रिफरन्स टाका जे तुमच्या आले जर तुमचे मार्क्स आहेत ना त्याचा कट ऑफ लागलेला, राऊंड 3 साठी कट ऑफ हा तुमच्या मार्काच्या आसपास लागलेला आहे, अशी कॉलेज सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला लगेच ऍडमिशन मिळून जाईल. म्हणून तर म्हणतो ही स्ट्रॅटेजी वापरा. तुम्हाला शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. आता बघा, विद्यार्थी म्हणत आहेत की सर आम्हाला हा जो स्पेशल राऊंड आहे त्यासाठी आम्हाला मॅनेजमेंट मायनॉरिटी आणि इनॉस मध्ये ऍडमिशन मिळू शकतं का? तर तुम्ही ह्याच्यामधूनही फॉर्म भरू शकणार आहेत. काही अडचण नाही. आपल्या जे काही वेबसाईट परिस्थिती झाली आहे त्याच्यामध्ये ही माहिती पण आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा महत्वाचा आणि कॉमन प्रश्न होता, स्पेशल राऊंडचा फॉर्म कसा भरू सर सांगा, म्हणजे आम्हाला 100% ऍडमिशन हे मिळून जाईल. तर मी तुम्हाला त्याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला इथं आय बटन मध्ये पण बघायला मिळेल, डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याची लिंक तुम्हाला बघायला मिळणार आहे. तरी पण मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करतो की कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करायचं आहे, पहिल्याच गोष्ट म्हणजे तुम्ही पहिल्यांदा बघायचं आहे की कॉलेज व्हॅकन्सी बघायची आहे. कॉलेज व्हॅकन्सी बघायची आहे.
कॉलेज वॅकन्सी म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहे. समजा तुमच्या घराच्या आसपास 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर एवढे 4 कॉलेजेस आहेत आणि तुम्हाला हे कॉलेज जास्त आवडते, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, अशी तुम्ही कॉलेजची लिस्ट तयार केली. हे XYZ ABC LMN आणि PQR असे 4 कॉलेजेस आहेत तुमच्या घराच्या जवळ आणि तुम्हाला ते कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ घेऊ इच्छितात. तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट कॉलेजची वॅकन्सी किती आहे बघा. इथे किती वॅकन्सी आहे. 42 वॅकन्सी आहे, 43 वॅकन्सी आहे, 50 वॅकन्सी आहे, 10 वॅकन्सी आहे. तर जिथं वॅकन्सी जास्त आहे ना त्या कॉलेजचं नाव वरती टाका. म्हणून म्हणतो की तुम्हाला कॉलेजची वॅकन्सी बघायची. मग तुम्ही म्हणणार सर कॉलेजची वॅकन्सी बघायची कशी. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं कॉलेजची वॅकन्सी बघायची कशी. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला सांगून देतो. कॉलेजची वॅकन्सी बघणं एवढं अवघड नाही आहे, तुम्हाला मी सांगतो. कॉलेजची वॅकन्सी बघायची असेल तर सरळ सरळ तुम्हाला काय करायचं, आपल्या वेबसाईट वरती जायचंय. वेबसाईट वरती गेल्यानंतर बघा, वेबसाईट वरती आलात की आपल्या वेबसाईट वरती आला की सर्च कॉलेजेस मध्ये जायचंय आणि जे विद्यार्थी कॉमर्सचे असतील कॉमर्सची लिस्ट, सायन्सची लिस्ट, आर्टवाले आर्टची लिस्ट, सायन्सची लिस्ट डाउनलोड करा. मी ऑलरेडी डाउनलोड केले, तुम्हाला दाखवतो. तर इथं बघा अशी वॅकन्सी बघायला मिळते तुम्हाला, वॅकन्सी लिस्ट फॉर द स्पेशल राऊंड 1. इथं जायचं आहे. इथं गेल्यानंतर तुम्हाला फिल्टर अप्लाय करायचे. फिल्टर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तुमचं मीडियम चूज करायचा आहे. मीडियम चूज करायचं आहे. आपलं मीडियम समजा इंग्लिश असेल, मीडियम चूज करा. त्याच्यानंतर आपल्याला रिजन सिलेक्ट करायचा. रिजन सिलेक्ट करायचा, आपला रिजन कुठला पाहिजे आपल्याला. तर आपल्याला पाहिजे फक्त समजा आपल्याला जो रिजन पाहिजे तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर रिजन नंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे. ह्यातला तालुका सिलेक्ट करून घ्या. तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता तालुका सिलेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं पुढं. आता बघा इकडं पुढं आल्यानंतर इथं सर्व तुम्हाला कॉलेजेस, त्यातले कॉलेजेस बघायला मिळतील, कॉलेजचे नाव बघायला मिळतील बघा. ह्यातलं जे कॉलेज पाहिजे ना ते कॉलेजचं फक्त नाव बघा. किंवा तर असं करू शकतो आपल्याला कुठली कुठली वॅकन्सी बघायची आहे. आपल्याला राजारामची वॅकन्सी बघायची आहे. त्याच्यानंतर त्याला क्लिक करा. न्यू कॉलेजची बघायची आहे. विवेकानंद कॉलेजची आपल्याला वॅकन्सी बघायची. क्लिक करा. 3 कॉलेज असला तर 3 कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. थोडंसं हे लहान करून घेऊया. तर कॉलेजची वॅकन्सी तुम्हाला इथं बघायला मिळते बघा. विवेकानंद कॉलेजमध्ये इनटेक बघा किती आहे. 240 पैकी 123 जागा शिल्लक आहेत. 123 मधल्या 10 जागा मॅनेजमेंटसाठी आहेत आणि इकडं रिमेनिंग सीट प्युअर्स किती आहेत बघा. 113 प्युअर सीट आहेत. हे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर खाली गेला राजाराम महाविद्यालय, त्याच्यासाठी किती वॅकन्सी शिल्लक आहे राजारामसाठी. तर इथं 40 वॅकन्सी फक्त शिल्लक आहे आणि 40 मधल्या 40 जागा हे प्युअर साठी दिलेल्या आहेत. तर इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता त्याच्यानंतर बघा, हे तुम्हाला सर विवेकानंद कॉलेजमध्ये डबल वॅकन्सी दिसायला लागले. हे बघा इथं विवेकानंद कॉलेजमध्ये इथं जर गेलो तर इथं 143 दिसते, इथे 141 दिसते. मग तुम्हाला डबल वॅकन्सी कसं काय. तर डबल वॅकन्सी का, तर विवेकानंद कॉलेजमध्ये 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. एक आहे अनएडेड साठी किती आहेत जागा. अनएडेड साठी बघा 113 जागा आहेत आणि एडेड साठी किती जागा आहेत बघा. एडेड साठी 141 जागा आहेत. अशा प्रकारे तुम्हाला बघायला. आणि तसंच तुम्ही न्यू कॉलेजमध्ये बघू शकता. न्यू कॉलेजमध्ये बघा सेल्फ फायनान्स आहे, पार्शियल एडेड आहे आणि एडेड आहे. तर प्रत्येकासाठी किती जागा शिल्लक आहे तुम्ही बघू शकता. 88 जागा, इथे 41 जागा, इथे 158 जागा. अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळते. आणि त्यातल्या 107 मधल्या 11 जागा हे मॅनेजमेंटसाठी. त्याच्यानंतर हे म्हणजे तुम्ही हे सगळं वॅकन्सी बघायचे आहे. आता वॅकन्सी बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, कट ऑफ लिस्ट डाउनलोड करायची. कट ऑफ लिस्ट डाउनलोड केली, 3 नंबरचं राऊंड 3चा कट ऑफ बघायचा, डाउनलोड करायचं. मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे राऊंड 3चा कट ऑफ. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं राऊंड 3चा कट ऑफ बघायला मिळणार आहे. तर इथं पण तुम्हाला सेम गोष्ट करायची आहे. परत फिल्टर लावा. फिल्टर लावल्यानंतर तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करायचं आहे, सायन्स फक्त पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला हे फिल्टर आउट करून तुम्हाला बघता आलं पाहिजे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. आणि फक्त तुम्हाला आता हे कास्टचं जे आहे ना, कास्टचं ते बघू नका. हे कास्टचं जे आहे ना ते बघू नका. फक्त जनरल वाला कट ऑफ आपल्याला बघायचा आहे. मग अशा प्रकारे आपल्याला माहित पाहिजे आपल्याला काय आपलं मीडियम कुठलं पाहिजे. मीडियम सिलेक्ट करायचं. मीडियम आपण सिलेक्ट केलं इंग्लिश. ठीक आहे. मीडियम सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कट ऑफ बघायचं. मग आपण सरळ कॉलेजचं नाव इथं सिलेक्ट करू शकतो बघा. कॉलेजचं नाव इथं आपण सर्च करू शकतोय. आपल्याला जे पाहिजे ते आपण सर्च करू शकतोय. आपल्याला काय आपल्याला काय करायचंय, सर्च करायचंय. कॉलेजचं नाव आपण डायरेक्ट सर्च करू शकतो बघा. इथं द न्यू COLLEGE
विदाउट एनी स्पेलिंग मिस्टेक. तर बघा अशा प्रकारे इथं तुम्हाला काय आलेलं आहे, इथं इझिली तुम्ही बघू शकता. हे कास्टवाले जे कट ऑफ आहेत ते बघू नका, फक्त जनरलचा कट ऑफ बघा. जनरलचा कट ऑफ जर बघायला गेला, वुमेनसाठी 429 लागलेला आहे. त्याच्यानंतर मला वुमेनचं रिझर्वेशन पण मिळणार नाही, वुमेनचं रिझर्वेशन पण मिळणार नाही. तुम्हाला रिमेनिंग साठी फक्त बघायचं आहे, 424 लागलेला आहे. रिमेनिंग साठी 450 लागलेला आहे. रिमेनिंग साठी 455 लागलेला आहे. असं तुम्हाला इथं मेरिट बघायला मिळते. आणि ह्या दोन गोष्टींची तुमच्या सिलेक्ट झाली, हे तुमच्या सगळ्या गोष्टी बघून झाल्या की बाबा त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की आणि इथपर्यंत तुम्ही आलात, कॉलेजची वॅकन्सी तुम्ही बघितली, कॉलेजची वॅकन्सी. आता हे कॉलेजचं नाव, हे नेम कॉलेजचं, त्याचा वॅकन्सी बघितली आणि त्याचा कट ऑफ बघितला. अशा प्रकारे तुम्ही कॉलम तयार करून घेतला, एक नंबरचं कॉलेज, त्याची वॅकन्सी, त्याचा कट ऑफ. आणि अशा प्रकारे कॉलेजची नाव सिलेक्ट झाली की मग तुम्ही फॉर्म भरत असताना पार्ट 2 मध्ये जायचंय. पार्ट 2 मध्ये गेला की अशा प्रकारे कॉलेजचा जे कॉलेज पाहिजे, ज्याच्यात वॅकन्सी जास्त आहे आणि त्याचा कट ऑफ आपल्या नंबरच्या, आपले जे मार्क्स आहेत त्याच्या जवळ लागलेला आहे, त्याचं नाव वरती टाका आणि बाकीचे नावं सगळी खाली टाकत जावा. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 100% ऍडमिशन मिळून जाईल. ज्याही विद्यार्थ्यांनी आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करा आणि हाईप पण करा, जेणेकरून असे जे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहेत. सो भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर द लिसनिंग पेशंटली.